नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बिहारची निवडणूक संपली आणि राहुल गांधी नावाचं पात्र हे भारतीय राजकारणाच्या क्षितिजावरून अकस्मात अंतर्धान पावलेलं आहे. एक दीड दोन महिने तुम्ही मागे जाल तर बिहारच्या निवडणुकांच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी जे काय थैमान घातलेलं होतं त्या कालखंडामध्ये देशात शेकड्यांनी महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत होत्या. पण वोट चोरी, मतदार याद्या, राहुलची पदयात्रा, राहुलची गांधी मैदानातली रॅली, राहुल तेजस्वीच्या ट्रकवर चढले की नाही, यांनी इतका धुमाकूळ घातला होता की बाकीच्या घटना गुंडाळून ठेवलेल्या होत्या. या सगळ्या कालखंडामध्ये बिहारची निवडणूक परत एकदा जिंकण्यासाठी एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष, त्यांच्या बरोबरचा नितीश कुमारांचा जदयू आणि मग चिराग पासवानचा पक्ष, असे जे काही छोटे तीन चार पक्ष म्हणून काय करतायत हे दाखवण्याची सुद्धा मीडियाला गरज वाटत नव्हती. इतका सगळा मीडियाचा स्पेस होता तो राहुल गांधींनी व्यापून टाकलेला होता. आणि मग जेव्हा प्रत्यक्षात निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं आणि राहुल गांधी जे गायब झाले ते उमेदवारी भरायची वेळ संपून प्रचारासाठी सुद्धा राहुल गांधी फारसे फिरकले नाहीत. आणि आता निकालानंतर तर राहुल गांधींना बिहारमध्ये तोंड दाखवायला जागा सुद्धा राहिलेली नाही. कारण राहुल गांधींनी ज्याचा डंका पिटला, वोट चोरी, गद्दी छोड, वोट चोर वगैरे, हा सगळा तमाशा जो केला होता, ते राहुल गांधी हे बिहारचे मतदार नाहीत. त्यामुळे मत चोरी झाली की नाही हे राहुल गांधी सांगूच शकत नाहीत. ते सांगू शकणारा, ज्याचं नाव बिहारच्या मतदार यादीमध्ये नोंदलेलं आहे, कुठच्या तरी शहरामध्ये, कुठच्या तरी जिल्ह्यामध्ये, कुठच्या तरी मोहल्ल्यामध्ये ज्याचं नाव नोंदलेलं आहे किंवा काढून टाकलं गेलेलं आहे आणि ज्याला मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे, असाच कोणीतरी मतचोरीचा दावा करू शकतो. मी जर कुठे ट्रेनने प्रवास करत असेल, बसने प्रवास करत असेल किंवा रस्त्यावरून बाजारात गेलेला असेल आणि माझं पाकिट चोरीला गेलं, तर मी चोरीचा आरोप करू शकतो. पण तो पाकिट चोरीचा आरोप करताना, पाकिटमारीचा आरोप करताना पहिल्यांदा माझ्या खिशात, पॅन्टच्या खिशामध्ये, शर्टच्या खिशामध्ये कुठेतरी एक पैशाचं किंवा संपत्तीचं पाकिट होतं, हा पुरावा असला पाहिजे. आणि त्यासाठी मी त्या बाजारात गेलेला असला पाहिजे. राहुल गांधी हे जर बिहारचे साधे नागरिक नाहीत, मतदार नाहीत, तर मग वोट चोरीचा टाहो फोडणं हा निव्वळ कांगावा होता. त्यांना कोणीतरी डोक्यात भरवलं. कोणी अभ्यास करणाऱ्यांना, विद्यापीठाच्या लोकांनी किंवा असे सेफॉलॉजिस्ट असतात ते संजय कुमार वगैरे वगैरे, त्यांनी कुठचे तरी प्रिंटआउट काढले, आकडे दाखवले, पानं दाखवली आणि बघा हे हे इकडे आहेत, तेथे तिकडे आहेत, अमुक तमुक. राहुल गांधींना मोदी विरुद्ध काहूर माजवायचं होतं, मुद्दा मिळाला. लगेच त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं आणि बघा वोट चोरी आहे. त्यावर निवडणूक आयोग कुठचीही कारवाई करायला तयार नव्हता. याचं सगळ्यात पहिलं कारण असं असतं की कुठच्याही निवडणूक आयोग सुओ मोठो कशाची दखल घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे तक्रार आली पाहिजे, तक्रारदार असला पाहिजे. तक्रारदार नसेल तर मग त्याविषयी कारवाई करायची म्हणजे काय? तुमची तक्रार काय? माझी तक्रार काय नाही, मी तक्रार करणार नाही. पण मला असा संशय आहे, तुम्ही कारवाई करा. आता मला एक गंमत सांगा की राहुल गांधी हे पुरुष आहेत की मुलगी आहेत, याविषयी माझ्या मनात शंका आहे. आणि ते निवडणूक आयोगाने, कोर्टाने किंवा पोलिसने काहीतरी सिद्ध केलं पाहिजे असा मी दावा केला, तर राहुल गांधींची कपडे उतरवून पोलीस किंवा कायदा तपासून घेणार आहे का? का भाऊ तोरसेकरला शंका आहे? हा शुद्ध पोरकटपणा आहे. तुमच्या मनात शंका आहे आणि तुम्हाला त्याची खातरजमा करायची असेल
तर मग तुम्हाला पुढील कारवाईसाठी स्वतः पहिलं पाऊल उचललं पाहिजे. आणि निवडणूक आयोगाने सांगितलं, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही जे जे काय पुरावे म्हणून मीडिया समोर मांडलेत ते शपथपत्रावर आमच्याकडे आणून सादर करा आणि रितसर तपासाची आणि कारवाईची मागणी करा. राहुल गांधींनी केलं का नाही केलं? आणि त्यामुळे राहुल गांधींनाही माहिती होतं आपण निवडणूक हरणार, पण जाता जाता तेजस्वीलाही मातीमोल करून टाकायचं हे तर त्यांचं उद्दिष्ट होतं. कुठच्याही प्रादेशिक पक्षाला मातीत मिळवल्याशिवाय काँग्रेसचा पुन्हा त्या त्या राज्यामध्ये उद्धार होणार नाही, संजीवनी मिळणार नाही, हे काँग्रेसलाही कळतं, राहुल गांधींनाही कळत असेल. त्यामुळे मित्र बनवून त्यांना मारायचं आणि मग त्यांच्याकडे निराश हताश झालेल्या मतदाराला, भाजप विरोधाच्या मतदाराला आपल्याकडे गोळा करायचं, हे काँग्रेसचं उद्दिष्ट आहे. भाजपची वाढ कशी झाली? भाजप जगामध्ये, भारतामध्ये विस्तारला तर भाजप मित्र पक्षांना खातो असा कांगावा करणारे पत्रकार दादांत खोटारडे आहेत. भाजप वाढला तो बिगर काँग्रेस पक्षांच्या काँग्रेस चुंबाचुंबीमुळे वाढला. महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसचा कट्टर विरोधक होता. तो जेव्हा काँग्रेस बरोबर हातमिळवणी करायला लागला तेव्हा त्यांचा अँटी काँग्रेस मतदार हा भाजपकडे गेला, कारण भाजप काँग्रेस बरोबर हातमिळवणी करणार नाही याची त्या मतदाराला खात्री वाटली. हा सगळा मतदार समाजवादी कम्युनिस्ट वगैरेकडे होता. तो हळूहळू करत शिवसेना भाजपकडे गेला. याचं कारण शिवसेना भाजप हे काँग्रेस बरोबर जाणार नाहीत असं त्या मतदाराला वाटलेलं होतं. मुद्दा असा की अँटी काँग्रेस मतं घेऊन भाजप वाढला. त्यामुळे पुढल्या काळामध्ये हे चुंबाचुंबी करणारे पक्ष होते, त्यांच्याकडे ऍक्टिव्ह कार्यकर्ते असल्यामुळे काँग्रेसचे लचके तोडून ते पक्ष वाढले आणि आता त्या पक्षांना मारल्याशिवाय काँग्रेसला परत संजीवनी मिळणार नाही, हे गणित आहे. आणि म्हणूनच राहुल गांधी जे काय इंडिया गठबंधन, महागठबंधन वगैरे राजकारण करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एकच टार्गेट आहे आणि ते टार्गेट म्हणजे प्रादेशिक सेक्युलर पक्षांचा खात्मा करणं, त्यांच्या कार्यकर्त्यांना हताश निराश करणं आणि त्यांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात ओढणं. असो, तो विषय नाही. मुद्दा आता माझ्याकडे समोर असा आहे की बिहारच्या निकालानंतर एक चर्चा सुरू झाली आहे की आता राहुल गांधी काय करणार. कारण राहुल गांधी हे सतत ब्रेकिंग न्यूज द्यायला उतावळे झालेले असतात. आता मी उद्या ऍटम बॉम्ब फोडीन, उद्या मी हायड्रोजन बॉम्ब फोडीन, परवा बघा काय होतं, राहुल मोदी को लोग डंडा मारेंगे, असल्या हेडलाईन राहुल गांधी तर देतात. आणि त्यामुळे मीडियामध्ये बसलेल्या उतावळ्यांसाठी राहुल गांधी ही एक कुलदेवता झालेली आहे. आणि त्यामुळे बिहारच्या मतमोजणीनंतर निकाल समोर आल्यानंतर राहुल गांधी अचानक अस्तंगत झाले. तर पत्रकार आणि वाहिन्यांमधली कॅमेरावाली मंडळी, माईक हातात घेऊन भिकाऱ्यासारखी फिरणारी मंडळी जर लाचार झाली असतील, रडकुंडीला आली असतील तर नवल नाही की राहुल गांधी आगे क्या करेंगे, राहुल गांधी यानंतर काय करणार. अरे सोडा, थोडा तर्कशुद्ध विचार करा. राहुल गांधी काय करणार जेव्हा काहीही शक्य नसतं आणि करण्यासाठी काहीही उद्दिष्ट नसतं, तेव्हा आजपर्यंत गेल्या 10 वर्षात राहुल गांधींनी केलंय काय ते शोधा. 2014 मध्ये काँग्रेस हा सत्यानाश करून काँग्रेसला त्यांच्या इतिहासातल्या सगळ्यात छोट्या 44 इतक्या लोकसभा सदस्य संख्येवर आणल्यानंतर राहुल गांधी काय करत होते, ते इतर राज्यामध्ये काँग्रेस कशी नामशेष करता येईल याचा अभ्यास करत होते. 5 वर्षामध्ये लोकसभेत काँग्रेसचे 52 खासदार झाले आणि राहुल गांधींनी मनावर घेतलं की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि राहुल गांधी हळूहळू नवे नवे मार्ग शोधायला लागले. त्यातून त्यांना सापडलेला एक मार्ग म्हणजे पदयात्रा. भाजप 1984 मध्ये दारुण पराभव झाल्यानंतर हिंदुत्वाकडे वळला आणि लालकृष्ण अडवाणी यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक
देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपचं नाव घेऊन जायचं म्हणून रथयात्रा सुरू केली होती. आणि ती रथयात्रा हिंदुत्व आणि राम जन्मभूमी हे दोन विषय घेऊन फिरत असताना आपोआपच भारतीय जनता पक्षाचा अनेक राज्यांमध्ये विस्तार होत गेला. तेव्हा यात्रा, आणि तुम्हाला माहिती असेल स्वातंत्र्याची चळवळ ही गांधीजींनी देशाच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी पोहोचवली. तेव्हा गांधीजी नेहमी पदयात्रा करायचे. पण त्या गांधींची आणि या गांधींची पदयात्रा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी प्रचंड मोठी गर्दी जमवण्याची तयारी काँग्रेस पक्षाला आधीपासून करावी लागते. गांधीजींची पदयात्रा वेगळी असायची. गांधीजींना वाटलं आणि त्यांच्या सवंगड्यांना, विश्वासू सहकार्यांना वाटलं की ह्या विषयावर जनमानस जागृत करायचंय, पेटवायचंय, तर गांधीजी जेवढे सोबत मिळतील तितक्या लोकांना घेऊन पदयात्रा सुरू करायची. 100-150 लोक बस, आणि गांधीजी चालायला सुरुवात करायची. दिवसभर चालायचे. मध्ये ऊन वाढलं, कुठेतरी थोडी एखाद्या गावात विश्रांती घेतली की अंधार पडेपर्यंत चालायचं. आणि हे करता करता गावोगावचे लोक गांधीजींच्या पदयात्रेमध्ये सहभागी होता होता ती पदयात्रा एखाद्या सागरासारखी वाढत जायची. त्यासाठी तयारी करावी लागत नव्हती. माणसं ट्रकमधून, बसमधून आणावी लागत नव्हती. तुम्हाला आठवत असेल, राहुल गांधी जेव्हा पहिली पदयात्रा करायला निघाले तेव्हा आपल्याकडचे नाना पटोले, अशोक चव्हाण पण तेव्हा भारतीय काँग्रेसमध्ये होते, किंवा बाळासाहेब थोरात, अशा दिग्गज काँग्रेस नेत्यांनी गाडीतून प्रवास करण्याची इतकी सवय झालेली की आपले पाय जागेवर आहेत याचा शोध लावण्यासाठी रोज सकाळी उठून 1-1 तास चालायला सुरुवात केली होती. कारण राहुल गांधींबरोबर 2-4 किलोमीटर चालावं लागेल. तर राहुल गांधींची पदयात्रा आणि गांधीजींची पदयात्रा यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. पण असो, त्या पदयात्रेने मीडियाचं आणि लोकांचं लक्ष वेधलं गेलं आणि त्याचा थोडाफार फायदा 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या राहुल गांधींना मिळाला. आणि त्यामुळे उत्साहित होऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी परत एकदा कन्याकुमारी ते काश्मीर जशी केली तशी मणिपूर ते मुंबई यात्रा केली होती. आणि पदयात्रा हा त्यांचा आवडता विषय आहे. त्यामुळे जिथे गर्दी जमत नाही आणि गर्दी जमवायला कार्यकर्ते पाठीराखे कंटाळतात, तिथे राहुल गांधी पदयात्रेवर निघतात. आता सुद्धा तुम्हाला आठवत असेल की वोट चोरी, मतदार यादीत घोळ, वोट चोर गद्दी छोड, हा सगळा टाहो फोडून सुद्धा बिहारमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नाही असं दिसलं. तेव्हा अखेरीस राहुल गांधींनी 14 दिवसाची पदयात्रा केली होती ना आता बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी. 14 दिवस. आणि 14 दिवस राहुल गांधींनी अक्षरशः बिहार इतका पिंजून काढला की बिहारचे अनेक नागरिक आपला हात कुठे पडलाय, पाय कुठे पडलाय, डोकं कुठे पडलंय, कान कुठे पडले, डोळा कुठे पडलाय, हे गोळा करून कसे बसे मतदानाला येऊ शकले. इतका राहुल गांधींनी पदयात्रा करून बिहार पिंजून टाकला होता. अनेक माणसांना आपले अवयव सुद्धा सापडत नव्हते, इतका राहुल गांधींनी बिहार पिंजलेला होता. बातम्या वाचल्यात ना तुम्ही, पिंजून काढला वगैरे वगैरे. आणि जेव्हा त्या पदयात्रेचं समापन हे पाटण्याच्या गांधी मैदानावर व्हायचं होतं, जिथे काल परवा नितीश कुमार यांचा भव्य शपथविधी झाला, लाखो लाखो लोक जमले, त्या गांधी मैदानावर राहुल गांधींनी आपल्या वोट चोर गद्दी छोड पदयात्रेचं समापन करायचं ठरवलं होतं. पण तिथे 4-5 हजार लोकांची गर्दी जमवताना सुद्धा मारामार झाल्यानंतर राहुल गांधींनी गांधी मैदानात सभा घेऊन आपली पदयात्रा संपवण्याचा हट्ट सोडला आणि पदयात्रा आटोपती घेतली. मुद्दा इतकाच की राहुल गांधींना जेव्हा काही करण्यासारखं वाटत नाही, करण्यासारखं सुचत नाही आणि त्यासाठी मेहनत घेणारी माणसं जवळ नसतात, तेव्हा मग राहुल गांधी पदयात्रेवर निघतात.
बिहारमध्ये राहुल गांधींनी 14 दिवसाची पदयात्रा केली. ते टीव्हीवर इतका वेळ मीडियाने दाखवलं, पण 3 वर्ष प्रशांत किशोर हा एक नवा पक्ष स्थापन करून एकेका गावामधून अक्षरशः पदयात्रा म्हणजे पायी चालत फिरलेला आहे. त्याच्या राजकारणाविषयी आरोप वगैरे विषयी बाजूला ठेवा, पण 3 वर्ष प्रशांत किशोरने एक नवा पक्ष काढून त्याचं बीज रुजवण्यासाठी ढोर मेहनत घेतली. कमीत कमी 700-800 गावांमधून तरी, माहित नाही कदाचित अधिक असतील, पण प्रशांत किशोर अशा गावागावातून फिरला. त्याच्याबरोबर 50, 100, 200, 250 माणसं असतील, जास्त नसतील, पण फिरला. अनेक गावांमध्ये प्रशांत किशोरने रात्री मुक्काम केला. 4-4, 5-5 तास त्या गावातल्या सामान्य गावकऱ्यांशी संवाद साधला, बोललोय, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, आपल्या कल्पना त्यांना सांगितल्या, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या, अपेक्षा ऐकून घेतल्या. राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये असं काय झालंय का? राहुल गांधी म्हणजे सेलिब्रिटी. अमिताभ बच्चन जरी फिरला तरी राहुल गांधींपेक्षा बिहारच्या पदयात्रेला अधिक गर्दी जमेल. कुठल्याही देशाच्या कानाकोपऱ्यात अमिताभ बच्चनने किंवा सचिन तेंडुलकरने, विराट कोहलीने पदयात्रा काढली तर राहुल गांधींच्या पदयात्रेपेक्षा अधिक गर्दी होईल. कारण राहुल गांधी राजकीय नेत्यापेक्षा एक सेलिब्रिटी म्हणून पदयात्रा करतात. आणि त्यामुळे आता बिहार बुडवल्यानंतर आणि आपल्या तेजस्वी यादव या मित्राला त्याच्या पक्षासकट पूर्ण आकंठ पराभवात बुडवल्यानंतर राहुल गांधींकडे करण्यासारखं काय उरलेलं नाही. आणि कमीत कमी पुढचे 5-6 महिने कुठेही मोठ्या निवडणुका नाहीत. अशा वेळेला राहुल गांधी करतील तर काय करतील, हा विचार जेव्हा डोक्यात येतो तेव्हा पटकन येणारं उत्तर सोपं आहे. राहुल गांधी आता परत पदयात्रा सुरू करतील. कन्याकुमारी ते काश्मीर किंवा मणिपूर ते मुंबई या दोनही पदयात्रा करताना निवडणुका हा विषय नव्हता. निवडणुका हा विषय नव्हता. त्यापैकी कन्याकुमारी ते काश्मीर या निवडणुकीच्या दरम्यान हिमाचल प्रदेश आणि गुजरात या 2 निवडणुका होत्या. गुजरातकडे राहुल गांधी फिरकले नाहीत आणि हिमाचलला गेले नाहीत, तिथे काँग्रेस सत्तेवर आली. तेव्हा राहुल गांधींचा पायगुण म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण असो, राहुल गांधी आता काय करतील? बिहार बुडवल्यानंतर राहुल गांधींसमोर आता नवं उद्दिष्ट काय असेल, टार्गेट काय असेल, याचं उत्तर सोपं आहे. राहुल गांधी काय करतील हा प्रश्न गैरलागू आहे. राहुल गांधी लवकरच कुठली तरी पदयात्रा करतील, लालच्या जागी पिवळं पुस्तक दाखवतील, कदाचित टी शर्टचा रंग बदलेल, कदाचित पॅन्टीचा रंग बदलेल, पण पदयात्रा जरूर करतील. असं मित्रांनो थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.